नमस्कार मित्रांनो, बघा जे आपण आतापर्यंत व्हिडिओज टाकलेले आहे आपल्या चॅनलवर विहिरीबद्दल, विहिरीच्या खोदकामाबद्दल, JCB पोकलँड, ठीक आहे. तर आज आपण तुम्ही बघू शकता इथे जे आपण क्रेन मशीन लावली आहे, ठीक आहे. आता ही क्रेन मशीन काय आहे बहुतांश शेतकऱ्यांना जर माहीत नसेल तुम्हाला मी सांगतो पहिले. आणि आपण इथं सध्या करणार काय विहिरीबद्दल खोलीकरण जे काय तुम्हाला सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणार. आता बघा ही क्रेन मशीन आहे. ही क्रेन मशीन ज्यांना आपण विहीर खोदायला म्हणा किंवा आता ही विहीर ऑलरेडी बनलेली आहे, त्यानंतर आपल्याला इथं जर पाणी कमी पडत असेल आणि आपल्याला खोलीकरण करायचं असेल तर इथे तुम्ही पोकलँड लावू शकत नाही. जी काही मोठी पोकलँड आहे LR असते 210 असते, ठीक आहे. पावड्या फावड्यावाली मोठी क्रेन जे म्हणतो आपण, जे चेनवाली जी मशीन असते ती आपण मशीन लावू शकत नाही. का लावू शकत नाही? कारण इथे जर मशीन ठेवली तर ती जमीन पूर्ण व्हायब्रेट करते त्याच्या प्रेशर, त्याच्या वजनामुळे. त्यानंतर विहीर बांधलेली आहे याला सुद्धा धक्के पोचू शकते, ठीक आहे. नाजूक होऊ शकते विहीर आपली. त्यानंतर जे काही त्याचा फावडा आहे ते मारताना ते इथे सुद्धा लागू शकते. विहीर आपली फुटू शकते. त्यानंतर खाली आपल्याला ॲडजस्टमेंट बरोबर लागत नाही आणि प्रॉपर खोलीकरणसुद्धा त्या फावड्याने होत नाही. म्हणजे शेवटी आपल्याला जे काही मॅनमेड किंवा मॅन्युअली माणसाद्वारे आपल्याला शेवटी ते करावे लागते, कारण गोल आपल्याला आणावं लागते, बरोबर आहे. तर तुम्ही आता इथे जे आपण बघू शकता ही जी क्रेन मशीन लावलेली आहे, क्रेन मशीन राहते ते इंजन राहते, ते गोल घुमल्यावर तिथे माणूस बसल्यावर पूर्ण जे फावळे आहे आतमधले त्याने पूर्ण मटेरियल काढल्या जाते. तुम्ही बघू शकता खाली मटेरियल ठेवलेलं आहे, ठीक आहे. या मटेरियल पूर्ण काढून असे माणसं असते मजूर, ते पूर्ण फावळ्यांनी काढून मटेरियल त्यामधलं. त्यानंतर जे काही फुटत नाही पावड्यानी म्हणा टिकाशी म्हणा, त्यानंतर तिथे ब्लास्टिंग केल्या जाते. ट्रॅक्टर बोलावल्या जाते, ट्रॅक्टरने ब्लास्ट केल्या जाते तिथे बॉम्ब लावून. आणि अशा प्रकारे जे आहे विहिरीचं खोलीकरण मॅन्युअली आपण म्हणू शकतो ती काय जे काही आहे ते केल्या जाते. तर इथे आपल्याला ही क्रेन मशीन लावण्यासाठी जी काही मजुरांना आपल्याला त्यांसोबत जे आपल्याला डील करावं लागते, डील कशी करावं लागते बघा. जर इथे 5 फूट द्यायचं असेल, 10 फूट द्यायचं असेल तर तुम्हाला उधळं द्यावं लागेल, ठीक आहे. 1 फुटाचा सौदा, 2 फुटाचा सौदा, त्याचे रेट राहील त्यांचे. समजू शकतो आपण 1 फुटाचा सौदा समजा तुम्ही 10 ते 15,000 रुपये असा रेट आमच्या विदर्भामध्ये इकडे चालू आहे. 10च्या आतमध्ये सुद्धा चालू आहे, 7पासून ते 14-15पर्यंत. ते कशावर डिपेंड करते? ते करते विहिरीच्या डायमीटरवर. विहिरीचं डायमीटर किती आहे, म्हणजे इथून तिथपर्यंत असं अंतर किती आहे, 20 फूट आहे, 30 फूट आहे, 15 फूट आहे. आता एक तुम्हाला अंदाज देतो मी, ठीक आहे. आता हे आपला अंदाज जे आहे 28 ते 30 फूट याचं डायमीटर आहे विहिरीचं. त्यानंतर आधी मधलं जे मांडण म्हणतो आपण त्याचंसुद्धा ते डायमीटर चेक करतात. वरतं 30 फूट आहे तर खाली 4 फूट मायनस पकडा आपण, ते मांडण असते ना, तर तिथे 26 फुटापर्यंत जे याचं अंतर भरते. तर जवळपास आपण ज्या इथं समजू शकता आपण 1,20,000 मध्ये आपण 10 फुटाचा सौदा दिलेला आहे. तर इथे आपल्याला काय पडते, 12,000 रुपये फूट आपल्याला याचं जे काही आहे 1 फुटाचं आपल्याला जे काही काय म्हणते कॅल्क्युलेशन आपलं निघते. तर इथे असं नाही की 12,000 रुपये फुटच तुम्ही दिलं पाहिजे. आपण थोडंसं इथे अजूनही आम्ही जर इथे बार्गेनिंग केली असती, कमी जास्त केली असते, तर तिथे 10,000 रुपयापर्यंत ते आले असते. म्हणजे 1,00,000पर्यंत जवळपास जे आहे 10 फुटाचा आपला सौदा झाला असता. पण आपण थोडीशी बार्गेनिंगमध्ये आपण चुकलो, ठीक आहे. तर समजून घ्या मला काय तुम्हाला सांगायचं आहे. 80,000 ते 1,20,000 किंवा 1,40,000पर्यंत सुद्धा लोक देतात. पण विहिरीच्या डायमीटरवरच जे आहे ते मॅटर करतात. हे कुणाला समजायला पाहिजे? नवीन शेतकरी आहे त्यांना समजायला पाहिजे. ज्यांना अनुभव आहे त्यांनी नक्कीच, तुम्ही माझं काही चुकत असेल किंवा बरोबर आहे तुम्ही ॲटलीस्ट कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून लोक कमेंट वाचणार आणि त्यांनासुद्धा आयडिया येणार. कारण बघा या क्षेत्रामध्ये सगळेजण नवीन राहतात, आयडिया येत नाही कोणाचीही. 20-30,000 रुपये, 40-50,000 रुपये शिल्लक जातात. बघा सांगणारे काय सांगतात, सांगणारे तर 2,00,000 सुद्धा सांगतात. पण आपल्याला तिथे बार्गेनिंग करता आली पाहिजे. आपल्याला समजलं पाहिजे की 7,000 ते 15,000 रुपये फूट आपण या हिशोबाने दिलं पाहिजे. किंवा रोजानीसुद्धा तुम्ही देऊ शकता. डेली जे काही मजुराचा त्यामध्ये जर 5 मजूर असेल आणि मशिनीचं 500 रुपये भाडं, असे जर तुम्ही 500 रुपये प्रति माणूस, 3,000 रुपये पर डे. त्यानंतर ब्लास्टिंगचे वेगळे पैसे लागणार. तर तिथेसुद्धा तुमचे बरेच पैसे वाचू शकते. पण तुम्हाला तिथे डेली यावं लागेल, लक्ष द्यावं लागेल, लेबर लोकांवर ध्यान द्यावं लागेल, लेबर कसे काम करतात, ठीक आहे. ह्या सगळ्या गोष्टी डिपेंड करतात. मला तर वाटते तुम्ही दोन्हीही गोष्टी करू शकता. रोजानेसुद्धा देऊ शकता किंवा तुम्ही उधळ डायरेक्ट पर फुटानेसुद्धा देऊ शकता. त्यामध्ये विहिरीचं पाणी तोडणं हे आपल्या शेतकऱ्यांकडे राहणार. त्यानंतर हे मशीन दुसऱ्या जागेवरून इथे आणणं याचंसुद्धा भाडं मला द्यावं लागलं. तिथे बघा आता लाईन नाही आहे, ठीक आहे. लाईट नाही आहे तर आपण इथे डायनामा आपण ट्रॅक्टरचा लावला आहे, तोसुद्धा आपला घरचा आहे म्हणून बरा आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आहे.
मित्रांनो, इथपर्यंतच व्हिडिओ काढण्याचा आपण सध्या एवढाच व्हिडिओ आपला काढायचा आहे. नंतर काही तुमचे शंका असेल तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा. समोरसुद्धा काही प्रश्न मांडा, समोरसुद्धा त्या प्रश्नाचे उत्तर आपण व्हिडिओमार्फत देण्याचा प्रयत्न करू, ठीक आहे. तर जो काही हा व्हिडिओ एवढासुद्धा, तर नक्की चॅनल नवीन असाल तर नक्की काय म्हणते सबस्क्राईब करून घ्या. काही प्रॉब्लेम असेल नक्की कमेंटमध्ये विचारा. व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेससुद्धा करा, ठीक आहे. आणि व्हिडिओला नक्की शेतकऱ्यापर्यंत शेअर करा, कारण ही माहिती शेतकऱ्यांना सहसा कोणी देत नाही. धन्यवाद.